आम्ही एक शेतकरी माणूस आहेत. सर्वात प्रथम म्हणजे आम्ही आमच्या शेतीत मग्न असतो. दुसरी गोष्ट ती जागा जी स्मशानभूमी आहे ते आमचा त्याचा लांब लांबपर्यंत संबंध नाही, शेजारी कोणी नाही, म्हणून भरपाईसाठी आम्हाला गुंतवण्यात त्यांनी हा खोटा आरोप केलेला आहे. अशोक बाप्पू कराळे, मी राहणार बाराबाबळीचा रहिवासी. ही स्मशानभूमी शेजारी हा हेमॅक्स आहे स्मशानभूमीचा. दिनांक 29 तारखेला वार सोमवार या दिवशी इथे पाऊस झाला. पावसाने ह्या इथं खूप पाऊस झाला. पाणी इथं साचलं होतं या खड्ड्यामध्ये. पाणी साचल्याने या खांबाची परिस्थिती अशी आहे, त्या खांबाच्या हेमॅक्सचा जो खांब आहे त्याची परिस्थिती अशी आहे का या वायरी पूर्ण एक खारुताईने वगैरे कशा तरी करंडलेल्या आहेत. त्या वायरी करंडल्याने पूर्ण या जागेत खाली पाण्यात करंट उतरला आणि करंट उतरून त्याच्या म्हशी निलेश आयर गवळी हा भिंगारचा रहिवासी असून त्यांनी इथं 2 गुंठे काही जागा घेतलेली आहे. तिथं तो ते म्हशी घेऊन इथं दुधाचा व्यवसाय करतो. तर तो दुधाचा व्यवसाय करत असताना त्यांनी म्हशी चरायला सोडून देतो. तो हमेशा मोकळ्या म्हशी सोडून देतो. त्याच्या म्हशी चरत येत असताना इथं चरत आल्या आणि इथं पाणी साचलेलं असताना त्या पोलाला हेमॅक्सच्या पोलाला करंट उतरून त्याच्या म्हशी मृत्यू पावल्या. तर त्यांनी आपल्या बरोबर काय केलं का, हे शेजारी राहणारे अशोक बाप्पू कराळे, योगेश बाप्पू कराळे, ही आमची वस्ती शेजारची, ह्या वस्तीवर आम्ही राहतो. ह्या वस्तीवर राहत असताना त्यांनी काय केलं, मग तुमचाच इथं आकडा आहे, त्याच्यामुळे तुमचा इथं करंट उतरला असा माझ्यावरती भिंगार कॅम्प ठिकाणी एक गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्यात त्यांनी उल्लेख केला का तिथं असा उल्लेख केला की याच्यावरती हे इथून आकडा देतो म्हणून माझ्या म्हशी गेल्या. हे सर्व कुठे ही सत्य परिस्थिती आहे. इथं ह्या ठिकाणी करंट उतरला, हे सर्व जळलेलं आहे याच्या आतमध्ये. हे हेमॅक्सचा पूर्ण करंट खाली उतरून त्याच्या म्हशी मिळालेले आहे आणि तो काय करू राहिला म्हणजे आम्हाला गुंतवण्यासाठी, आमच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी अनेक गोष्टी तयार करू राहिला. आम्हाला आकड्याचा संबंध येत नाही. माझ्या घरी सोलर आहे, सोलरवरती मी पूर्ण लाईट चालवतो, सारं म्हटलं व्यवस्थित मी बिल भरतो. एमएसएमचं माझ्याकडे सिंगल फेजचं कनेक्शन आहे. पण त्याचं म्हणणं काय येतं का तुम्ही इथून आकडा घेऊन करंट नेता, कारण इथं आकड्याचा संबंधही नाहीये आणि हा कुठला काही एलटी खांब नाहीये, हा कुठला काय डीपी नाहीये, ही कुठली काही इथं आकडा टाकायची जागा नाही. हा एक हेमॅक्स आहे. हेमॅक्सचे एक बटन आहे, त्या बटनामध्ये कौंदरलेल्या वायरीमुळे याच्यात करंट उतरलेला आहे आणि हा करंट उतरल्यामुळं त्याच्या म्हशी इथं मरून पावलेल्या आहे. मी काळजीपणाने आमच्यावरती भिंगार कॅम्पला गुन्हा नोंदवायचा, आमच्याविषयी न्यूज तयार करायच्या, त्या न्यूज मध्ये फोटो चेंज करायचे. फोटो चेंज करीत असताना परत तुम्ही आम्हाला बदनाम करायचं, 4 चौघातून आम्हाला हे करायचं, हे साऱ्या गोष्टी करणं त्यांनी हे चुकीचं आहे. जी सत्य परिस्थिती आहे त्या सत्य परिस्थितीवर त्यांनी बोलायला पाहिजे. इथं करंट उतरला, साऱ्या गोष्टी आहे, गुन्हा दाखल करायचा. तुम्ही दुसरीकडे मशीन येता उचलून त्याचे फोटो करता, दुसरी फोटो तुम्ही जोडता, पाठवता, हे चुकीचं आहे. एक न्यूज वाल्याला दुसरे फोटो दाखवता, त्या फोटोने हे करता. ही सत्य परिस्थिती माझ्याकडे पूर्ण हे आहे. याची व्हिडिओ शूटिंग रेकॉर्डिंग आहे. तुझ्या म्हशी कशा आल्या, तुझे माणसं कसे आले, हे तू पहिल्या परिस्थितीत बघ आणि मग तू हे कर. फालतू आम्हाला नाव बदनाम करायचं, न्यूजला पाठवायचं, आमच्यावर गुन्हा दाखल करायचं, हे काम तू करू नको आमच्या बरोबर. तो आरोप आम्ही आता खटवून लावणार आहे. हे शाप चुकीचं आहे.